हाय हॅलो नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये. आता सगळ्यांच्या परीक्षा संपल्या असून त्यांचा निकालही लागला आहे आणि आता सुट्ट्यासुद्धा लागल्या आहेत. तर ह्या सुट्ट्यांमध्ये सर्वजण गावाला जातात. काही जणांकडे पाहुणे येतात तर काही जणांकडे जातात. अशा सगळ्यांसाठी खूप धावपळ असते. तर अशातच उशिरा उठणे, फिरायला जाणे, गप्पा गोष्टी करणे अशी खूप मस्ती चालू असते. अशातच लहान मुलांना खूप भूक लागते. अशा वेळेस काहीतरी खावेसे वाटते. अशा लहान भुकेसाठी काहीतरी खाण्याचा उत्तम पर्याय म्हणून अशा लहान भुकेसाठी खूप असा मस्तपैकी छान प्रकार आपण करणार आहोत. तर अशा लहान भुकेसाठी आपण चकलीची रेसिपी पाहणार आहोत. त्यात बटाटा आणि तांदळाच्या पिठापासून ही चकली करणार आहोत. अतिशय बेसिक साहित्य वापरून आणि अतिशय कमी मसाल्यात आणि रुचकर व स्वादिष्ट अशी चकली करणार आहोत. तर चला बघूया आपण त्याचे साहित्य. आता आपल्याला सर्वप्रथम आपल्याला साहित्य बघायचे आहे. तर हे आहे तांदळाचे पीठ. हे तांदळाचे पीठ आपण 2 वाटी घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे ह्या वाटीने मी ते मोजून घेतलं होतं. तर ह्याच वाटीने आपण अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत. 2 बटाटे याची पेस्ट आपण करून घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हळद 1 चमचा म्हणजे अर्धा चमचा, तिखट तुमच्या आवडीनुसार 1 चमचा, ओवा पावडर ही पाव चमचा आहे, जिरे पावडर ही अर्धा चमचा आहे आणि तीळ जे आहे हे आपण एक मोठा चमचा आपण घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण तेल आणि मीठ हे सुद्धा आपण टाकणार आहोत. तर आपण चालू करू. तर आता सर्वप्रथम आपण तांदळाचे हे 2 वाटी पीठ पण याच्यामध्ये टाकून घेऊया. हे घरी केलेलं पीठ आहे, तुम्ही विकतचं सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर ही 2 वाटी आहे, तर ह्याच वाटीने आपण अर्धा वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे आपण तेल टाकणार आहोत. 1 आणि हे 2. आणि आता आपण हे सगळं असं त्या पिठाला ते तेल लावून घेऊया. आता आपण सगळं ते तेल टाकलेलं जे होतं ते आपण त्या बेसन पीठ आणि तांदळामध्ये आपण ते लावून घेतलेलं आहे. आता आपण हे दळलेले आपण उकडलेले आणि दळलेले बटाट्याची पेस्ट आपण टाकून देणार आहोत. साधारणतः 2 बटाटे इतके हे वाटून घेतलेले आहे. थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेले आहे. खूप पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये. आता त्यामध्ये आपण सगळे बेसिक मसाले जे आहे ते आपण टाकून देऊया. हळद, तिखट, ओवा, जिरे आणि तीळ हे पदार्थ आपण टाकून देणार आहोत. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार मीठ आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. साधारणतः 1 चमचाभर इतकं मीठ आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत. आणि आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊ. आता आपण गॅस लावून घेतलेला आहे आणि तेल तापायला ठेवलं आहे. तर आता आपण पीठ जे मळून घेतलं होतं ते अशा पद्धतीने आपण मळून घेतलेलं आहे. म्हणजे थोडंसं पाणी टाकून आपण ते मळून घेतलं. तर आता आपण त्याचं सोऱ्यामध्ये आपण चकल्या करू. आता आपण चकल्या करून घेऊया. तळताना आता आपण ते मोठ्या गॅसवर तळणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याला क्रिस्पी करण्यासाठी थोडासा लहान गॅस आपण करणार आहोत. तर आता आपण ते करून घेऊया. आता आपण ते काढून घेऊया. अशा प्रकारे आपली तयार झाली आहे चकली. अतिशय सुंदर
आणि कोणतेही भाजणी न करता आपण ही तयार केलेली आहे. 2 बटाट्यांचा आपण वापर मात्र त्याच्यामध्ये केलेला आहे. अतिशय खाण्यास सुंदर आणि सुरेख अशी स्वादिष्ट ही अशी चकली तयार झाली. छोट्या भुकेसाठी ही अत्यंत छान रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जे येतील त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन हे तुम्हाला येईल. तर अशी ही सुंदर घरगुती अशी चकली खायलाही छान लागते आणि करायलाही अगदी सोपी आहे. तर नक्की करा. धन्यवाद.